नमस्कार मित्रांनो, तुमचं प्रथमतः साध मराठी कायद्याची या चॅनलवर प्रथमतः स्वागत. काल परवाच एक बातमी वृत्तपत्रामध्ये आणि विधानसभेत मध्ये गाजत होती. ती बातमी होती हॅनी ट्रॅपिंगच्या संदर्भात. हॅनी ट्रॅपिंग द्वारे एका महिलेने उपविभागीय दर्जाच्या अधिकाऱ्याकडून 3 कोटी रुपये वसूल केले. त्यानंतर पुन्हा तिची मागणी 10 कोटीची होती. त्या संदर्भात तिने ठाणे पोलीस स्टेशनला तक्रार नोंदवली आणि त्या अधिकाऱ्याने नाशिक या ठिकाणी तक्रार नोंदवली. परंतु दोघांचा समझोता झाला. पोलीस अधिकाऱ्याने समझोता होऊन हे प्रकरण मिटलं. आता 10 कोटी 3 कोटी हे पैसे या प्रशासकीय अधिकाऱ्याकडे आले कुठून? तर हे सर्वसामान्य जनतेला लुटून एकदा ह्या प्रशासनातले व्यक्ती या पदावरती बसले की ते सरकारचे आणि तुम्हा आमचे बाप होत आहेत. राजकारणी 5 वर्षानंतर काम केलं नाही तर आपल्याला बदलता येत आहेत, परंतु ही अधिकारी लोक भ्रष्टाचार केल्याच्या नंतरही गुन्हा सिद्ध झाला नाही म्हणून पुन्हा प्रशासनात काम करतायत. उलट त्यांना भ्रष्टाचार करण्याची बढती मिळते. याच प्रशासनातल्या लोकांना वठणीवर आणण्यासाठी कायद्याचं ज्ञान असणं गरजेचं आहे. ते कायद्याचं ज्ञान देण्यासाठीच मी तुमच्या समोर साध मराठी कायद्याची हा चॅनल आपण चालू केलेला आहे. प्रशासनातला भ्रष्टाचार आणि प्रशासनाला काम करून घेण्यास भाग पाडण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि प्रशासनातला भ्रष्टाचार आणि प्रशासनातल्या व्यक्तींना सरळ करण्यासाठी आपण सर्व एकत्र काम करूया. तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा